आहेत काही लोक, मी त्यांची नावं घेऊ शकत नाही इथं, पण जाऊ द्या. कसं असतं माहिती का, आणि प्रत्येक म्हणजे भागामध्ये किंवा प्रत्येकाच्या घराशेजारी असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, अशी न देखवणारी माणसं असतातच. तर त्याला काही इलाज नाही. तसं पण माझ्या बाबतीत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघा, मला माहिती आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे ना, तो बघण्यासाठी हा व्हिडिओचा थंबनेल बघूनच आलेत, मला माहिती आहे. तर मंडळी बघा, हा चॅनल आपण खरोखरच बंद करत आहोत. ह्याच्यामागं चॅनल बंद करण्याच्या पाठीमागं भरपूर अशी कारणं आहेत, मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ आपला ना शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मंडळी, हा जो आपला भरारे आकाशाकडे जो चॅनल आहे ना, त्याच्या अगोदर एक आपला चॅनल होता. तर तो चॅनल जो आहे ना, तो म्हणजे 75 जवळजवळ 80% मॉनिटाईज होत आलेला होता. आणि मॉनिटाईज होत आलेला चॅनल आपण सोडून देऊन 1 वर्ष झालं, आणि 1 वर्षानंतर हा दुसरा चॅनल चालू केला. तर बघा, पहिला चॅनल सोडून देण्याचं कारण कसं, तर काही लोकांना आहे ना, ते बघवलं नाही म्हणायचं, थोडक्यात देखवलं नाही. त्यामुळं आपल्याला म्हणजे सपोर्ट भेटला नाही व्यवस्थित, त्याच्यामुळं तो चॅनल आपल्याला बंद करावा लागला. तर मला बऱ्याच अडचणी आल्या त्या पहिल्या चॅनलमध्ये पण. बरेच म्हणजे लोकांनी नावं ठेवलं, तरी पण त्यांना तोंड देऊन मी तो चॅनल पुढं नेला बरं का. आणि कसा तरी थोडा म्हणजे दिवसामध्ये आपला चॅनल तो फुल मोनो झालाच असता. आणि जाऊ द्या, तो चॅनल आपण सोडून दिला. आणि त्याच्यानंतर काही दिवस मध्ये गेल्यानंतर आपण हा दुसरा भरारी आकाशाकडे हा चॅनल चालू केला. तर ह्या चॅनलला चालू करून पण जवळजवळ 4-5 महिने होत आलेले. तर मंडळी बघा, 4-5 महिन्यामध्ये आपल्याला अडचणी भरपूर आल्या. तर बघा, आम्ही राहणार थोडं म्हणजे खेड्या गावातलं वातावरण असल्यामुळं आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांनी नावं पण ठेवलं. काही जण चांगले पण म्हणले, म्हणजे की बरं झालं तू शेतकऱ्याची म्हणजे काय परिस्थिती आहे ती म्हणजे जगासमोर मांडतेस. शेतकऱ्याला म्हणजे काम करत करत काहीतरी एक टाइमपास होतो असं सांगते. काही जणांनी नावं ठेवलं, कशाला असलं करतेस असं, म्हणजे बरेच आपापल्या पद्धतीने नावं ठेवलं बरं का. पण त्या सगळ्यांना समोर जात 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 आपला हा पण चॅनल आता अवघ्या काही दिवसामध्येच मॉनिटाईज होत आहे. तर बघा, जवळजवळ 95% मॉनिटाईज झालेलाच आहे, फक्त 5% अडकलेला आहे. तर ह्याच्या मागं मंडळी अडचणी अशा यायला लागल्यात की काही लोकांना ना जरा भगवाना गेलंय म्हणायचं थोडक्यात. आहेत काही लोक, मी त्यांची नावं घेऊ शकत नाही इथं, पण जाऊ द्या. कसं असतं माहिती का, सब्र का फल हमेशा मीठा होता है असं म्हणलेलं काही होत नाही, म्हणजे असं म्हणलेलं काही चुकीचं नाही. पहिला चॅनल काढला, काही लोकांच्या म्हणजे बोलण्याहून सोडून दिला. आता हा चॅनल काढला, हा पण चॅनल आता मी बंदच करणार आहे जवळजवळ. आता मॉनिटाईज झालेला चॅनल सोडून देणं हे काय म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, तरी पण आपण सोडून देतोय. आणि अशा काही म्हणजे अडचणी आलेल्या आहेत का नाही, आता जे लोक आपल्याला काही असं काय काय बोललेत ना, मी इथं त्याचं वर्णन पण मंडळी करू शकत नाही. तर हा माझा म्हणजे चॅनल सोडून द्यायचा आहे किंवा बंद करायचा आहे, ह्या विषयावर आहे ना तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे का, मला ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि काही लोकांचं कसं आहे माहिती का, एकतर दुसऱ्यांचं चांगलं झालेलं जे ना ते काही लोकांना देखवत नाही, बरोबर आहे का. आणि प्रत्येक म्हणजे भागामध्ये किंवा प्रत्येकाच्या घराशेजारी असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, अशी न देखवणारी माणसं असतातच. तर त्याला काही इलाज नाही. तसं पण माझ्या बाबतीत भरपूर झालेलं आहे. आपल्याला काही जणांनी बराच सपोर्ट केला बरं का. ज्यांनी सपोर्ट केला त्यांची नावं मी माझ्या म्हणजे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांची नावं पण सांगणार आहे. आणि काही लोकांनी आपल्याला म्हणजे एवढं परेशान केलं हा चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत, बऱ्याच अडचणी आणल्या, सांगून शिकवून लोकांना म्हणजे चॅनल बंद करण्याचा बरेच प्रयत्न केला. तर बघा, फक्त आपला 5% राहिलेला आहे चॅनल म्हणजे मॉनिटाईज होण्याचा. तर आपण आता बंद करायला लागलोत मंडळी. तर आपलं म्हणजे चॅनल बंद करण्यावरून हे तुमचं सर्वांचं काय मत आहे, किंवा मी चॅनल बंद करू की नको करू, असं तुमचं काय मत आहे ना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग बाय.